आज आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. पहिला एक्झाम्पल, लेट O be a point within the quadrilateral ABCD. O be a point within the quadrilateral ABCD. Find the resultant of forces represented by OA, OB, OC and OD, and hence find the position of this point O so that forces may be in equilibrium. आपल्याला माहित आहे, जर फोर्सेस इन इक्विलिब्रियम असेल तर त्यांची ॲडिशन इज इक्वल टू 0 होते. इथं कोणकोणते फोर्सेस आहेत? इथे OA, OB, OC, OD असे फोर्सेस दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला OA प्लस OB प्लस OC प्लस OD इज इक्वल टू 0 रिझल्ट वापरता येईल, बिकॉज ऑफ दीज फोर्सेस आर इन इक्विलिब्रियम. मग ही डायग्राम काढली. या डायग्राम मध्ये ABCD काय आहे? क्वाड्रिलॅटरल आहे. आता याच्यामध्ये जे हे O पॉइंट इथं दिलेला आहे, इथून OB जॉईन केलेला आहे, OA जॉईन केलेला आहे, OD केलेला आहे जॉईन, आणि OC सुद्धा जॉईन केलेला आहे. सोबतच हे जे डॉटेड लाईन काढलेली आहे आणि इथं M म्हटलेलं आहे, इथं डॉटेड लाईन काढून P म्हटलेलं आहे, इथे डॉटेड लाईन काढून N म्हटलेलं आहे. तर AC चा जो मिड पॉइंट आहे तो M आहे. आपल्याला ते दिसत नसेल तरी आपण काय ग्राह्य धरायचं आहे की M हा मिड पॉइंट आहे AC चा. सोबतच N हा मिड पॉइंट आहे BD चा, आणि P हा मिड पॉइंट आहे MN चा. हे आपल्याला या डायग्राम मध्ये बरोबर जरी आलं नसेल तरी ते आपल्याला कन्सिडर केलेलं आहे. मग टेक द पॉइंट O विदिन द क्वाड्रिलॅटरल ABCD. ABCD क्वाड्रिलॅटरच्या मधामध्ये आपण एक O पॉइंट घेतलेला आहे. मग काय केलेलं आहे? त्याला जॉईन OA. मग त्याच्यानंतर OA जॉईन केलं, OB जॉईन केलं, OC जॉईन केलं अँड OD जॉईन केलं रिस्पेक्टिव्हली. आता लेट M and N be the mid points of the diagonals AC and BD respectively. AC चा मिड पॉइंट M आहे आणि BD चा मिड पॉइंट N आहे. हे आपण ग्राह्य धरू. त्याच्यानंतर जॉईन OM, ON and MN. सिन्स M सुद्धा काय आहे? the mid point of the diagonal AC. Then form triangle OAC. 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 या ट्रायंगलचा जर विचार केला तर हेन्स OA प्लस OC इज इक्वल टू AC. OA प्लस OC इज इक्वल टू AC. परंतु AC चा मिड पॉइंट M असल्यामुळे आपल्याला इज इक्वल टू 2 टाइम्स OM घेता येते, 2 टाइम्स OM घेता येते. अँड सिन्स N इज द मिड पॉइंट ऑफ द डायगोनल BD, N इज द मिड पॉइंट ऑफ डायगोनल BD. मग आता आपल्याला ट्रायंगल कोणता घ्यायचा? OBD. मग काय होईल? OB प्लस OB प्लस OD बरोबर BD. परंतु BD चा मिड पॉइंट N असल्यामुळे 2 टाइम्स ON. याला इक्वेशन नंबर 1 आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणावं. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट OA
प्लस ओ सी प्लस ओ बी प्लस ओ डी बरोबर 2 टाइम्स ब्रॅकेटमध्ये ओ एम प्लस ओ एन, 2 कॉमन काढून ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, ओ एम प्लस ओ एन. आता एम एनचा जो मिड पॉइंट आहे तो पी आहे, त्यामुळे ओ एम प्लस ओ एनला आपल्याला ओ एम प्लस ओ एनला 2 टाइम्स ओ पी लिहिता येते, 2 टाइम्स ओ पी लिहिता येते, कारण पी इज द मिड पॉइंट ऑफ एम एन. हेन्स ओ ए प्लस ओ बी प्लस ओ सी प्लस ओ डी इज इक्वल टू 4 टाइम्स ओ पी ॲज रिक्वायर्ड. परंतु आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, काय माहीत आहे, फोर्सेस रिप्रेझेंटेड बाय ओ ए ओ बी ओ सी अँड ओ डी आर इन इक्विलिब्रियम. त्यामुळे ओ ए प्लस ओ बी प्लस ओ सी प्लस ओ डी इज इक्वल टू 0 होईल, आणि हे 0 झाल्यामुळे 4 टाइम्स ओ पी बरोबर 0 होईल, म्हणजेच ओ पी बरोबर 0, and that is O coincide with P. Next example. If a transversal cuts the lines of action of the concurrent forces P, Q and R in A, B and C respectively, R being the resultant of 2 forces P and Q. R काय आहे, resultant of 2 forces P and Q. Then we show that P upon OA plus Q upon OB is equal to R upon OC. डायग्राम काढली, हे O पॉइंट आहे, या O पासून OA हा P फोर्स आहे, त्याच्यानंतर OB हा Q फोर्स आहे, आणि OC हा जो आहे तो रिझल्टंट R फोर्स आहे. परंतु हा P आणि R च्या मदतीनं जो अँगल तयार झालेला आहे तो θ1 आहे, आणि AB याच्यावर परपेंडिक्युलर काढलेला आहे OM. त्यामुळे हा जो इथं अँगल तयार झाला तो θ2, आणि इथं जो अँगल तयार झाला तो अल्फा. अशा तऱ्हेनं आपल्याला ही डायग्राम मिळाली. हे OA, OB, OC. OA म्हणजे फोर्स P आहे, OB म्हणजे फोर्स Q आहे, OC म्हणजे फोर्स रिझल्टंट R आहे. मग let P, Q, R be the concurrent forces passing through O. P फोर्स सुद्धा, Q फोर्स सुद्धा आणि R फोर्स सुद्धा हे कुठून निघत आहे, O पासूनच, म्हणून त्याला कॉन्करंट फोर्सेस आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर ड्रॉ OM परपेंडिक्युलर ऑन AB. मग तुम्हाला याच्या आधी एका थेअरीमध्ये आपण प्रूफ रिझल्ट आणलेला आहे, रिसॉल्विंग द फोर्सेस P, Q and R along OM we get. तर तिथं P1, P2 अप टू Pn फोर्सेस दिलेले होते, θ1, θ2 अप टू θn अँगल्स दिलेले होते, आणि OX इथून स्टार्ट केल्यानंतर एक फोर्स P1 घेतला, अँगल θ1 तयार झाला, P2 घेतला, अँगल θ2 तयार झाला, असं आपण θn पर्यंत घेतलं होतं. तर ऑन OX ॲक्सिसवर आपण रिझल्ट काय आणला होता, जेव्हा फोर्स P1 होता P1 cos θ1, P2 cos θ2, P3 cos θ3, हे ऑन OX अँड ऑन OY वर काय काढलं होतं आपण, P1 sin θ1, P2 sin θ2, P3 sin θ3 अँड सो ऑन. तर मग इथे काय होईल, आता इथं एक P1 फोर्स आहे आणि एक Q1 फोर्स आहे.
त्यामुळे इथं वाय एक्सिसचा विषय नाही. हा जो ओ ए आहे ॲज ए एक्स एक्सिस सारखा आहे, म्हणून पी कॉस थीटा 1 प्लस क्यू कॉस थीटा 2 इज इक्वल टू रिझल्टंट आर कॉस अल्फा. आर कॉस अल्फा where theta 1, theta 2 and alpha are the angles made by the forces P, Q and R with OM respectively. From the right angle triangles, कोण कोणते ट्रायंगल्स? AOM हा एक राईट अँगल ट्रायंगल, हा परपेंडिक्युलर काढल्यामुळे हा जो इथला अँगल मिळतो तो 90. BOM हा इथला अँगल 90चा आणि COM हा 90चा. वी ऑप्टेड. मग जर कॉस थीटा 1 जर घ्यायचा असेल AOM ट्रायंगलवर, राईट अँगल ट्रायंगलवर AOM वर जर कॉस थीटा 1 घ्यायचा असेल तर इज इक्वल टू येईल AOM वर, तर येईल OM अपॉन OA. BOM वर जर घ्यायचं असेल तर कॉस थीटा 2 येईल OM अपॉन OB. आणि COM वर जर घ्यायचा असेल COM वर, तर इथं अँगल अल्फा असल्यामुळे कॉस अल्फा इज इक्वल टू OM अपॉन OC रिस्पेक्टिव्हली. Putting these values in equation 1, we get. मग या 1 मध्ये ठेवलं P इंटू OM अपॉन OA प्लस Q इंटू OM अपॉन OB बरोबर R इंटू OM अपॉन OC. Dividing by OM from both sides, we get. इथे शिल्लक राहील P अपॉन OA प्लस Q अपॉन OB बरोबर R अपॉन OC, which is the required result. आता आपण शेवटचं एक एक्झाम्पल घेऊ आज. ए पार्टिकल इज ऍक्टेड अपॉन बाय 3 फोर्सेस इन 1 प्लेन. एका प्लेन मध्ये 3 फोर्सेस आहेत. इक्वल टू, एका फोर्सची किंमत 2 आहे, दुसऱ्या फोर्सची किंमत 2√2 आहे आणि तिसऱ्या फोर्सची किंमत 1 आहे. केजी मध्ये 2 kg, 2√2 kg and 1 kg respectively. The first force is horizontal. The first force is horizontal. The second acts at 45 degree to the horizontal. आता हे x एक्सिस आहे आणि हे y एक्सिस आहे. हा जो कंप्लीट अँगल आहे तो 90चा आहे. मग आपल्याला जर 45चा अँगल करायचा असेल तर आपल्याला बरोबर एक स्ट्रेट लाईन मधोमध काढावं लागेल ओरिजिन पासून. म्हणजे इथं 45 डिग्रीचा हा अँगल तयार होऊन जाईल आणि हा सुद्धा 45 डिग्रीचा अँगल असेल. अँड द थर्ड इज वर्टिकल. थर्ड फोर्स काय? वर्टिकल. फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट. म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे? 3 फोर्स दिलेला आहे. एक हॉरिझॉन्टल आहे जे की एक्स ॲक्सिस वर दर्शवलेला आहे 2 kg. 45च्या अँगल मध्ये एक आहे हा 2√2 kg आणि व्हर्टिकल एक आहे जे की वाय ॲक्सिस म्हणून आपल्याला दिसेल 1 kg. आणि आपल्याला काढायचं काय आहे की आर ची किंमत, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्ट. आर ची किंमत आणि डायरेक्शन म्हणजे अल्फाची किंमत काढायची आहे. आता आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे थिअरीमध्ये आर इज इक्वल टू √x² + y². बघू मग आता सोल्युशन. ही डायग्राम काढली जे की तुमच्या लक्षात आलीच असेल. To find the magnitude of the resultant of force R, let R be the magnitude of resultant force. R be the magnitude of resultant force.
resolving the forces horizontally and vertically, that is along OX and OY respectively, we get. तर हे रिझल्ट सुद्धा आपण एका आर्टिकलमध्ये बघितलेला आहे. समजा तिथे P1, P2, P3 अप टू Pn फोर्सेस दिलेले होते. θ1, θ2, θ3 अप टू θn हे अँगल्स दिलेले आहेत. तर तिथे अलॉंग OX जे तुम्ही रिझल्ट काढलेला आहे तो काय आहे, म्हणजे रिसॉल्विंग रिझल्टंट फोर्स काय आहे, P1 cos θ1, P2 cos θ2, P3 cos θ3 अँड सो ऑन. मग इथे काय होईल, त्याच्या जागेवर हा फोर्स P जर तुम्ही कन्सिडर केला तर 2 हा हॉरिझॉन्टल लाईन असल्यामुळे θ1 इथं काय आहे, म्हणजे इथं अँगलच तयार नाही ना या हॉरिझॉन्टल लाईनला. त्यामुळे 2 cos 0 डिग्री प्लस 2 √2 म्हणजे P2 ची किंमत cos 45 डिग्री प्लस 1 इंटू cos 90 डिग्री, म्हणजे कम्प्लीटचा जर विचार केला. मग 2 इंटू 1 cos 0 ची व्हॅल्यू प्लस 2 √2 cos 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 प्लस 1 cos 90 ची व्हॅल्यू 0. हे 2 कॅन्सल झालं, हे 2 + 2 राहिलं, हे 0 झालं आणि हे 4 kg आलं, म्हणजे x = 4 kg आलं. आता आपल्याला y काढावं लागेल. त्याच आर्टिकलमध्ये आधी बघितलेल्या y काय होतं हो, y होता तुमचा P1 sin θ1 प्लस P2 sin θ2 प्लस P3 sin θ3 अँड सो ऑन. मग इथं अँगल जे दिलेले आहेत ते 2, इथं अँगलच नाही हॉरिझॉन्टल लाईनला, 2 sin 0 डिग्री प्लस 2 √2 sin 45 डिग्री प्लस 1 इंटू sin 90 डिग्री. 2 इंटू 0 प्लस 2 √2 इंटू 1/√2 प्लस 1 इंटू 1 बिकॉज sin π/2 इज 1. याची व्हॅल्यू आली y ची 3 kg. मग आता y ची बी व्हॅल्यू मिळाली, x ची बी व्हॅल्यू मिळाली. तुम्हाला माहित आहे बिकॉज r = √x² + y² बरोबर √4² + 3² बरोबर √16 + 9 बरोबर √25 आणि = 5 kg. म्हणजे हे आलं तुम्हाला रिझल्टंट ऑफ द गिव्हन फोर्सेस. आता आपण फाइंड आउट करू टू फाइंड द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट ऑफ R. आता लेट अल्फा बी द अँगल मेड बाय द रिझल्टंट फोर्स with the horizontal OX. Then we have tan alpha = तुम्ही ऑलरेडीच काढलेला आहे y/x. मग y ची किंमत 3 आहे, अल्फाची x ची किंमत 4 आहे आणि अल्फा = tan इनवर्स 3/4. हे डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट आहे. आज एवढंच बस होते. तुम्हाला हे पूर्ण प्रॉब्लेम जे आहेत हे परीक्षेत आलेले आहेत, सगळे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला केअरफुली हे लिहून बघावं लागणार आहे. थँक्यू.